Good morning, friends. Today we are going to discussing about velocity of sound in a gaseous medium. ओके फ्रेंड्स, तर बघा आज आपण गॅसेस मीडियम मध्ये साऊंडची जी वेलॉसिटी राहते ती कशा प्रकारे चेंज होते आणि कोणकोणते फॅक्टर्स वेलॉसिटी चेंज होण्यासाठी महत्त्वाचे आहेत हे आज आपण बघणार आहोत. ओके, सो बघा फर्स्ट फ्रेंड्स, velocity of sound is directly proportional to the square root of the temperature of the medium. This means that increase in a temperature 4 times double the velocity. बघा फ्रेंड्स, काय म्हटलेलं आहे, जर आपण टेम्परेचर जर 4 टाइम्स वाढवलं तर वेलोसिटी वाढते कितीने? डबलने. म्हणजे याचा अर्थ काय फ्रेंड्स, जर साऊंडची जी वेलोसिटी आहे, साऊंडची वेलोसिटी टेम्परेचर या घटकावर अवलंबून राहते. जर आपण टेम्परेचर 4 पटीनं वाढवलं तर वेलोसिटी सुद्धा दुप्पटनं वाढते. आज हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सो सपोज टेम्परेचर आपण कन्सिडर करू T1 इज इक्वल टू 4 डिग्री सेल्सियस अँड T2 इज इक्वल टू 16 डिग्री सेल्सियस. ओके फ्रेंड्स, बघा फ्रेंड्स, सो हियर V1 वेलोसिटी 1 इज इक्वल टू किती फ्रेंड्स? अंडर रूट ऑफ 4. ओके, अँड V2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16. ओके फ्रेंड्स, बघा जर आपण याचा स्क्वेअर रूट काढला तर V1 इज इक्वल टू काय येणार? 2 आणि V2 इज इक्वल टू काय येणार? 4. ओके फ्रेंड्स, म्हणजे बघा जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर डबलचा आहे. म्हणजे वेलोसिटी कितीने वाढली फ्रेंड्स? डबलने वाढली. सो हिअर वी कॅन प्रूव्ह दॅट, म्हणजेच इथं आपण प्रूव्ह केलेलं आहे की जेव्हा जेव्हा टेम्परेचर 4 पटीने वाढेल तेव्हा साऊंडची जी वेलोसिटी आहे ती डबल होणार. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, नेक्स्ट फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत डेन्सिटी. द वेलोसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द डिस्टन्स. बघा, जी साऊंडची वेलोसिटी आहे ती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाला? तर स्क्वेअर रूट ऑफ द डिस्टन्सला. तर बघा फ्रेंड्स, इफ increase the density 4 times reduces the velocity to half its value. म्हणजे बघा फ्रेंड्स, जर आपण डेन्सिटी 4 पटीने वाढवले, 4 टाइम्स वाढवली तर जी वेलोसिटी आहे ती काय होते? तर हाफ होते. बघा फ्रेंड्स, सो हिअर बघा, कन्सिडर करा ρ1 इज इक्वल टू 4 कॉमा ρ2 इज इक्वल टू 16. ओके फ्रेंड्स, बघा फ्रेंड्स, इथं V1 इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4. ओके, आणि V2 इज इक्वल टू 1 अपॉन, बघा ρ2 ची व्हॅल्यू किती आहे? 16 आहे. ओके फ्रेंड्स, बघा मग इथं V1 इज इक्वल टू 1 अपॉन कशाचा? 4 चा. बघा स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 2. 1 अपॉन 2. आणि V2 इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 16 चा काय होऊन जाणार फ्रेंड्स? 4. ओके फ्रेंड्स, आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 1/2 ला आपण काय लिहितो? 0.50. ओके, 0.50. आणि V2 इज इक्वल टू 1/4 ला आपण लिहू शकतो 0.25. इथे दिसेल फ्रेंड्स की बघा जी वेलोसिटी आहे ती कितीने रिड्यूस झाली फ्रेंड्स? तर हाफने रिड्यूस झाली. बघा 25 ची डबल किती फ्रेंड्स? 50. म्हणजे 50 ची जे हाफ जर केली आपण, 50 ची जर हाफ केली तर किती भेटणार फ्रेंड्स आपल्याला? 0.25. ओके फ्रेंड्स, बघा रिड्यूस टू हाफ, म्हणजे इथे वेलोसिटी काय झाली? हाफने रिड्यूस झाली जेव्हा डेन्सिटी 4 टाइम्स वाढवली. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट टॉपिक बघू आपण, मॉलिक्युलर वेट.